सायंकाळचे 4 वाजले होते आणि मस्तपैकी पाऊस बाहेर चालू होता. मग चहा तर झालाच पाहिजे. तर इथं आलं टाकून चहा ठेवला होता. मस्तपैकी चहा उकळला आणि इथं चहा घेतला. त्यानंतर लगेचच मी अन्वीसाठी खायला बनवलं. तिला खाऊ घातलं कारण आम्हाला जायचं होतं बाहेर. आज आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे आम्हाला स्वामींच्या दर्शनाला जायचं होतं. तर अन्वीला खाऊ घातलं आणि त्यानंतर लगेच इथं स्वयंपाकाची तयारी केली. तर स्वयंपाकामध्ये मी इथं बाजरीच्या भाकरी बनवल्या. मुक्ता आली होती, तिला गप्पा मारत मारत भाकरीसुद्धा बनवून झाल्या. भाकरी बनवून झाल्यानंतर लगेचच मी वांग्याचं भरीत करायला घेतलं. भरीत करण्यासाठी इथं वांगी व्यवस्थित कट करून घेतली आणि किडकी वगैरे आहेत का नाही ते पाहून घेतलं. त्यानंतर लगेच भरीत करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, थोडंसं तेल टाकलं आणि 3 ते 4 मिनिटं वांगे हे आपल्याला वाफलवून घ्यायचे होते. तर वाफलवून घेतली. अन्वीची मध्येच लुडबुड चालू होती, तिला पण वांग्याचं भरीत कसं करते ते पाहायचं होतं. पण इथं मी तिला खाली ताट पुसायला सांगितलं, तिनं ताट पुसत होती. त्यानंतर लगेच भरतासाठी मसाला तयार करून घेतला. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, मीठ ह्याचं वाटण करून घेतलं. लगेच कढई ठेवली, जिरे मोहरी तडतडू दिली. त्यानंतर कट केलेला कांदा होता तो टाकला. कांद्याला गुलाबी रंग आला की त्यानंतर जे वाटण केलेलं होतं ते टाकलं आणि इथं वांगे स्मॅश करून घेतले. त्यानंतर हळद टाकली आणि स्मॅश केलेले वांगे टाकले. 1 ते 2 मिनिटं हलवलं आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर सुद्धा 1 ते 2 मिनिटं हलवलं आणि इथं आपलं वांग्याचं भरीत तयार झाले. त्यानंतर लगेचच देवाला दिवा लावायला घेतला. तर अन्वीसुद्धा होती इथं माझ्याबरोबर. देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही लगेचच स्वामींच्या दर्शनासाठी जायला निघालो. तर ॲटोनीच चाललो होतो कारण पाऊस होता. आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिर इतकं सुंदर फुलांनी सजवलं होतं, बघतच बसावं वाटत होतं. इतकं मन प्रसन्न झालं. इथं स्वामींची मूर्तीसुद्धा इतकी सुंदर दिसत होती. मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती. त्यानंतर गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. इथं मी दर्शन घेतलं, त्यानंतर अन्वीनं घेतलं. इथं अन्वीला एक दीदी भेटली होती, तिने तिला फूल दिलं आणि दुसऱ्या दीदीने सेकंड करून बाय केलं. तर इथं अन्वीची लुडबुड चालूच होती, गप्प बसत नव्हती. इथं देवाचा अंगारा होता ताटामध्ये, तो तिनं घेऊन कपाळाला लावत होती. वटवृक्षाला प्रदक्षिणा मारल्या. इथं अन्वीसुद्धा माझ्याबरोबर मारत होती. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालोत. आता इथं बघा अन्वी कशी तुरतुर तुरतुर पळतीये. आम्ही घरी पोहोचलो. त्यानंतर घरी आल्यानंतर जेवायला घेतलं. जेवणामध्ये बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, प्रसादासाठी नेलेले पेढे होते, ककडी होती, टोमॅटो होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.